बाबा इकडे येऊन बसले का तुम्ही? चला ना ते भांडे घासा ना बाबा. ते भांडे घासा म्हटलं लवकर जेवणाची व्यवस्था करा म्हणते. टेबलवर घेऊन या म्हणे ते. कुठं आहे म्हणे बमनराव, कुठं आहे? चला लवकर. भांडे काय भांडे माईकडे काय स्वच्छता म्हटलं ताईकडे नाही का ते? हा का भांडे माईकडे, स्वयंपाक माईकडे. हा दुनिया भरात का 10 मिनिटात नाश्ता पाहिजे द्यायले. ना तर काय जाय बरं ते घास तेवढे भांडे. आम्ही जरासा येऊन बसलो रे इकडे. माईकडे का कमी आहे का? माय पुरं रेमकुट निघून राहिला इकडे. मग घरचं झाडतं राजा पुस्तान झाडता झाडता चाललं माय इकडे. आपण नाही घासत म्हणलं भांडे भांडे ते तो इकडे आहे ते. काय का भांडणं करता बे? हेतले का माय बेन हेतले का? जराशा उली उली गोष्टी भांडणं करता तुम्ही. घे ना आता तेवढं काशा एका दिवशी. घास तू जरासं हे पार्लर थकलान माणूस ते. येतेच ते वाळणं गिणं करते त्या तोपर्यंत घास तेवढे दे. कंबळ सारखं नाही माय इकडे कंबळ सारखं नाही होऊन राहिलं. ये लवकर. हो घास तुम्ही आजचे दिवस ये लवकर. बरं जा गेलं वाटते गेलं. सांग ना आता काय विषय काय होता म्हणलं? काय म्हणतं ते कापसाचं काय म्हणतं? म्हणजे रामपूरला झाला का तू? गेलं काशे गेलं ना. तेच म्हणलं नाही तर अजून हिस्सा पळा जाणार त्याच्यात. हो ना. तर मी काय म्हणतो उद्या मला खादोळे मॅडमनं पाठवलं शॅम्पल आणण्यासाठी. हो आपला या कंदिऱ्याचा कापूस मनोज पाटलाचा. तर म्हणलं आपल्याकडे अधिकार आहे पूर्ण आता कापूस कसा आणायचा काय आणायचा शॅम्पल आता आपल्या हाती आहे. आतापर्यंत कसे लय दाखवत ना ते. आता मी पाहतो त्याचा इरमेच जिरो तुम्ही. लय झालं ना मनासारखं झालं ना मग. हो शेंडी आली ना तर आता त्याची बिलकुल असा सरका करणं तू कंदिलेला असं बिलकुल सरकाच नाही झाला पाहिजे. लय लेखाचा कसा पैसा पैसा करून राहिलं ते आपल्याला चिल्लर समजत जायते नाही का? आता म्हणा का रे बाबू पाहिन तू आता गेम तर असा करणार नाही कंदिल्याचाही करतो. कसं आहे मॅनेजर आहे का नाही आपला जिनिंगचा. जरा काल गेलतो मी जरा जास्त आगाऊ दिसला मला त्या. जरा बरेच पैसे गिसे काढते वाटते ते. हो गाड्या गिड्या आलेल्या सल्टो तिथे बरोबर. हे कसं खादोळे मॅडमला काही माहित नाही पण आता आपण कसं आहे तुला तर माहित आहे. मग आता आपल्याला का आता मी तर तिकडे गेलोच नाही घराच्या बाहेर. तुला माहित बा आता तू हिंट फिरतं सगळं माहित तुला आता. हे करावंच लागते ते. कसं आहे मॅनेजर जरासा शिल्लकच बोलला मला. म्हणे छत्री पकड म्हणे मुकाटानं इथं काही तोंड घालत जाऊ म्हणे असं म्हणे मला ते. तर म्हणून त्याचं तर काम काढतोच मी पण या कंदिल्याला फिटतो तुम्ही. आपल्याला म्हणजे लय म्हणजे चिल्लरच समजेन ते. आणि तर कसं अशात जर त्याला जर चांगली उठाई बसली तर का चांगला मोठा व्यापारी व्हायचा आहे ते. आपल्याबद्दल माहिती आहे त्याचे विचार काय आहेत. मग आपल्याला जाऊच नका म्हणे ना. किती मांग करे आपल्याला ते. जाऊ नका जाऊ नका. आता बिलकुल तू सर्कस करून घे मागचं पुढचं. तर उद्या तर पाय हो कसं यायचा गेम वाजव तुम्ही. शिवला टोळगोटे म्हणते मला बी. चला आता जेवणाचं वाळणं कर. हो नाही तर तू या गेम काढून ते मॅडम. होय पुढे आलोच मी. तर पाहिजे फक्त म्हणलं आपल्या फायद्याचं पाहिजे काही ना काही. नाही तर मग नुसत्या बस हमाल्या करणं. हो आपला आहे ना काही फायदा द्या. 10,000 कुठंच गेलं नाही ना आपले. 10,000 उपसतो आणि या दोघांचं कामही काढतो. टेन्शन घेऊ नको तू. चल चल तिकडे चाल पहिले. गाडी चाळून घे नाही का? दिसलं की काही ना काही काम सांगते. गाड्या आता पुसल्या समजा अजूनही कोणतं ना कोणतं लावते तरी कामा माणूस जमतच नाही. जाऊ दे बशीत असल्या का जरा भर काही नाही इकडे मॅडम. हो गाडी पुसपास चालू आहे. डॉक्टर साहेब म्हणे पुसून घे म्हणे. आता त्याला पोहोचून द्यायचं होतं. पण अर्धा तास झाला तुमचं इथेच आहे तुम्ही. हो तिकडे थोडेसे कामं बाकीचे पडलेले आहे ते करून घ्या. थोडंसं काय बसल्या नसते होत ना. दिवाणजी म्हणजे काय नाही का बसायची कामं नाही ना. ते बाकीच त्यांना साहित्य वगैरे काय आणायचे आणून द्या. ते भाजीपाला संपला म्हणते. लवकरात लवकर करा. डॉक्टर साहेबांना पोहोचून द्या. आणि तिकडून आल्यानंतर आपले जे काही राहिले सुले काम आहे ते पूर्ण करा. आणि नंतर ते कापूसचं सॅम्पल आणण्यासाठी रामपूरला जायचं तुम्हाला. हो ना मॅडम. हो बिलकुल तिकडे जायचं हरी काय मला. हो बिलकुल जातो ना तुम्ही म्हणसान तेव्हा. तेच म्हटलं. हो तर मी त्यांना फोन लावून सांगून देते की अर्धा 1 तासात येतात म्हणून ना. इथून अर्धा तासात निघता तुम्ही. बस साहेबाला घेऊन पोहोचून दिलं दवाखान्यात की बस रिटर्न. हो ठीक आहे ना. अर्ध्या तासानं हो निघणार आहे म्हणा. आणि हो दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला. सॅम्पल आणताना कसं व्यवस्थित आणा काय. समजते ना काढणं वगैरे समजते ना. नाही आता काय सांगा लागते. अळतमध्ये काम केलं आहे मॅडम सगळं समजते. बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. जितकं खराब आपल्याला सॅम्पल काढता येईल तेवढं मी काढून आणतो. म्हणजे कसं आहे तुमचा फायदा आपल्याला महत्वाचा. कारण की ज्याच्यासाठी आपण काम करून राहिलो मना भावे करायचं अशी आपली भावना आहे. बस असंच धोरण ठेवा तुम्ही. असं जर धोरण ठेवलं तर टिकसान तुम्ही. नाही तर टिकणार नाही. दिवाणजी राहायचं आहे तर चांगलं राहा. ठीक आहे चला करा तुम्ही आता. ती गाडी पुसपास करून घ्या आणि लवकर साहेबांना पोहोचून परत या. हो ठीक आहे. मग त्याला फोन लावून द्या मॅडम एखादा म्हणा. कसं 1 तासात पोहोचतो म्हणा मी. म्हणजे मग ते तयार राहते. नाही तर मग वावरात गेले आणि इकडे गेले टाइमपास व्हायचा फालतू. बरोबर मी त्यांना फोन करून देते आताच. की कुठं आहे काय लवकर या म्हणून. 1 तासात पोहोचते म्हणतो माणूस. नाही धंदे काही पडलं नाही. या कापसाच्या धंद्यात मी सांगतो ना नाक पडलो मी. मग काय तर 7200 तुमचा कापूस घेतला. पण मी तर सांगतो ना लॉसमध्येच काम आहे. 500 रुपयाचा टिपारी आम्हाला क्विंटल मागं बसण्याची शक्यता आहे. कारण की पान तुम्ही आता हे घरचे आम्ही समजा दोघं. हे लाईने पाटलाची मजुरी पकडा. हे 2 माणसं म्हणजे 5-5 माणसं 15 क्विंटल कापूस. सांगा तुम्ही म्हणजे 2500 रुपये आमची मजुरी गेली. दुसरी गोष्ट गाडीचं भाडं 3000 रुपये म्हणून राहिला ते बी. त्याच्या कमी नाही म्हणते. सांगा आता काय करा. आता हे तिथं नेऊन टाका. तिथं मग दुसरा व्यापारी पहा त्याला का म्हणजे सर म्हणजे तिथं ब्या काय हे पण सांगतो ना घाटा कंपनी दिसून राहील मला. आता काय याच्यातही कमी करतं 72 मध्ये बावा. हो काय काही खरं नाही वाटते बा यायचं उलंगते यायचं काही दिवसात. हो ना ते तर आहेच म्हणा. आता धंदा म्हटलं की घाटा नफा चालतेच आहे की नाही. पण आपलं 72 फिक्स आहे ना बा. नाही तर मग त्याच्यात मग 5-50 कमी देतो. तर 72 ना आपले किती झाले 15 क्विंटलचे पहा म्हणलं ते हिशोब करा ते. नाही का नशिबात जे असलं ते भेटणच नाही का. हो जाऊ दे आता आपला हिशोब झाला 15 क्विंटल नाही का. 7200 रुपयानं 15 गुणिले 72 1,08,000 रुपये तुमचा हिशोब झाला. तर ठीक आहे. आता मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन देतो. नगदीच आपल्या पैसे कसं आपण घिसघिसचं काम नाही आपलं. तर देवलाल तू काय कर आता हे सांडलेला कापूस आहे ते सगळं अंदर नेऊन टाक. आपला 15 क्विंटल भरणं झाला. आपला काटा काढून घे. लवकर आपलं निघाचं पाय. खादोळे मॅडमचा फोन आहे म्हटलं. हो बोलतो 1 मिनिट. हॅलो. बोला मॅडम बोला.
हॅलो हॅलो तर मनोज घरी आणा तुम्ही म्हणजे कसं आहे सॅम्पल साठी माणूस पाठवणार होते मी काल आले होते ना तुम्ही हो मॅडम हो निघाला का माणूस निघाला का म्हटलं हो ते शिवलालजी टोयगुटे आहे का नाही त्यांना पाठवत आहे मी तर चांगलं सॅम्पल व्यवस्थित काढून द्या त्यांना आता अर्ध्या तासाने इथून निघतील द्या घरी थांबा सर्वजण म्हणजे कसं वेळ जाणार नाही ठीक आहे बाबा शिवलाल टोळकुटी उरायला म्हणलं हो बरं ठीक आहे ना हो ठीक आहे चालते या म्हणत येईल आम्ही बस आता घरीच पोहोचूनच राहिलो हो ठीक आहे मग ठीक आहे मग ठेवते हो काय म्हणते म्हणलं शिवलाल उरायला का शिवलाल पुन्हा ज्याचा भेव तेच येऊन राहिला ना मग काय तर मोठं कठीण काम झालं आता ते त्याचंच तर भेव आहे मला बी हो बरं पाहू काही ना काही मार्ग काढू आपण हो चला आता लवकर निघतो करू इथून हो चला आला बा शिवलाल पाटील नाही अरे बाबा आले का शिवलाल या म्हणलं चला येऊ द्या म्हणलं मागं इथंच वाटच पाहू राहिलो होतो राम कंदिला बाजी काय वाटच पाहू राहिले होते नाही बरं ठीक आहे जाऊ आता काही हरकत नाही आपला मॅडमचा फोन आला होता का मग फोन घेऊन आला काही बाबा 1.5 घंटे आधीच फोन आला होता देणगीची तर कापूस घ्यायला गेलो आम्ही तिथून आलो आम्ही बस नेमकं आता इथं याशी तू याशी बरं ठीक आहे मग आता सगळं कापूस गिपूस समजा आलेला आहे नाही का तर मी काय करतो आता कंदिला बाजी मी जातो घरी जातो चहा वगैरे घेतो फ्रेश होतो आणि येऊन जातो मग चालते ना फ्रेसन गिरेसन काय आता काय व्हावं लागते चाल ना बा तिथं चहा घेऊ मस्त फर्स्ट क्लास पाहून घेऊ ना कंदिला बाजी कसं असते घरून आलं मग कसं सॅम्पल पाहिलं नाही का इकडे नाही तर मग अजून वापस घरी जा घरी जातो अर्ध्या घंट्यात ये तुम्ही व्हा तुम्ही करा व्यवस्थित करा ते बरोबर बरं ठीक आहे मग ये मग आता आम्ही थांबतो मग तिथं वाट पाहतो मग ये मग हो भाडे पाहिलं का ते शिवलाल काय चष्मार बॅग वगैरे बाबा काय चाललं काय हे काय बाबा खातोडीच्या वरून नाही बालकापेक्षा बालक झालं बाबा येतं अरे या हो शिवलाल भाऊ पाबलं कापूस पाबलं या काय पाहू राहिलं तिकडे या इकडे नाही का उतरपणाला कळकळाट पास हो ना जरा आलं की बस बाता अंगात नाही चष्मा काय इकडे तिकडे पाय ना काय होतं तुरे जसं काय मला कसं आहे आले का शिवलाल भाऊ तेच म्हणणं वाटच पाहू राहिलो होतो बरं काय म्हणता पाहा ना मग आता चष्मा घ्यायला लागला काढून म्हणजे बरोबर दिसला असता कापूस हो ना आता ते काय चष्मे सवयच पडली का नाही आता धूळ वगैरे कसं एवढ्यात हिवाळ्यात कसं धूळ प्रमाण जास्त आहे का त्यामुळे लावावं लागते बरं मी काय म्हणत होतो आपलं कंदिला बाजी इथून पासून तर समजा तिथपर्यंत साधारणतः किती क्विंटल कापूस आहे आपला 310 क्विंटल इथं आहे आपला हो मोजून आणलेला आणि 15 क्विंटल देणकीच्या घरचा हो आता समजा झाला आपला 325 क्विंटल हो 325 क्विंटल आपला टन आहे जाऊ दे 300 आहे का बरं जरा जास्त असतं जास्त फलका भेटला असता जाऊ दे 15 बद्दल नाही का बरं ठीक आहे ना असे ना किती काय असलं तर खादोडे मॅडम कसं आपल्याला कसं किती काही कापूस असलं तर काही लोड नाही तिथं बरं ठीक आहे तर आता आपल्याला सॅम्पल घ्यायला लागेल नाही का चारी बाजू समजा बरं तर अरे झुंबर काय करू राहिला तू रिकामी नको बसत जाऊ तुम्ही जाय बरं ते कट्टा चांगलं स्वच्छवालं कट्ट घेऊन एखादं मी त्यातनी काढतो मग बरोबर जा घेऊन येते आम्ही तर फरी डाबली की तू काय एवढ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिला हो बरोबर आणतो कट्ट पाठवायला नाही का बरं आणतो नाही शिवाय मग खुर्ची गिरची आणू का म्हटलं म्हणजे कसं बसांत मग कसं खुर्ची घेऊन येतो नाही खुर्ची गिरची काहीच आणू का कसं टाईमच नाही ना वेळेचं खूप महत्व आहे ना वेळच नाही माझ्याकडे बरं आणा लवकर आण झुंबर लवकर आण रे बा लवकर आण म्हणलं पटकन पाय नाही फटकन जाणार मला नाही का बाकीचे काम आहेत ना मागं बरं मग काय तर काम नाही कवडीचं रिकाम पण नाही घडीचं असं हो नाही ते तर आहेच म्हणा पण चांगलं चालू आहे नाही आपलं खाजोडीची तर मस्त व्यवस्थित चालू आहे नाही किती शिकून घेऊ राहिलो आमचं आम्हाला माहित नाही का होणार जाऊ दे काय सांगता येत नाही आता काही गोष्टी नाही बाबा एक नंबर काम म्हणजे कसं आहे काहीच असं लोडचं कामच नाही राहिलं डोकं फ्रीज झालं माय नाही तर गावात असलं का नाही नीरा म्हणलं माणसाला असं किडेच पडे डोक्यात विचारानं पैसा नाही अदला नाही काही नाही तिथं म्हणजे असं म्हणजे काही स्वर्गात असल्यासारखंच काम आहे आपलं अरे बाबा गावही शांत आहे ना मग काय नाही तिथं भांडण काही ना काही सुरू हो ना पण ते कसं तुम्ही तिघं गेले का नाही तेपासून गावात ती कसं रमणूकच नाही पण हो नाही तर तुम्ही होते का नाही बिजा रमणूक नाही ते आहेच पण आपण जिथं जाऊ तिथं कसं आपलं म्हणजे मावालाच असते ना आता जाऊ दे आता खादोडे साहेबाजीकडे आपलं मस्त जमलं काही विषय नाही चला लवकर आणा कट्ट मला टाईम नाही ना हो टाईम नाही माझं आलो शिवलाल भाऊ आलो आता बरं भानू हे आपली बॅग अंदर ठेव बरं हो कसं कागदपत्र याच्यात महत्वाचे हो हे थैली अंदर ठेवून दे हो आण मला लवकर आण आहे नाही कोणा तिचं काय कापूस आहे तेच घेतला का अरे काय का शिवलाल कसं रे ते काय शिवलाल या तू कधी भल्ला कडे चुकाट्याच काम आहे तू जिथं नाही तिथं हात घालतो इकडे मस्त आहे कापूस चांगला वाला तिकडचा घे 10-20 किलो नेणं पण कसं चांगला नेणं हे पाय बरं तू भले तिकडचा कोणत्याही कोपऱ्यातला घेणं पण इकडचा नको घेऊ ना अरे बा तुम्ही काय सांगून राहिले मला कोणता कापूस घ्यायचा कोणता नाही घ्यायचा आता हे इकडचं बोंड घेतलं म्या आता तिकडचं घेईन जरा असं सगळं मी एकत्र करीन ते तिथं जाऊन उघडून देईन पा बा मॅडम असं आहे हो ना मग ते तू कापूस जे आहे का कायवाला ते खालून टाकला की उबळल्यावर वर येते ना वरे आल्यावर मग तेच दिसन मॅडमले अरे काय मग नाही का कसं करून राहिला तू एक परी हे बा थोडंसं कसं इकडचा घे ते राहू दे त्यातलं थोडंसंच घे बोंड जास्त नको घेऊन एक तर तुलाही मोठा घेऊन राहिला ते तसं नसते आबाजी सगळ्याच बाजूचा घेऊन राहिलो मी कापूस इकडला 2-3 किलो तिकडला 2-3 किलो 20 किलो कापूस नेणार आम्ही कट्ट्यात भरू मग असं थोडी असते काही तुम्ही माझा तिकडचा दादा तसं नाही होत ना ते तुमच्या मनात नाही होत आबाजी हो ना पण कसं आहे शेवटी गाववाल्याचं काम आहे ना का आपण का परके आहो का आपण शेवटी गावातलेच आहो का नाही जरासा चांगला जर कापूस नेला तर बरं नाही होत का तेवढाच आम्हाला कसं 4 पैसे नफा शिल्लक भेटत तू जरासा खराब कापूस न्यायची सॅम्पल ले तर ते त्याच भावानं लावा ना कापूस म्हणून म्हणलं जरासं कसं व्यवस्थित लाव ना जरासा आपण लावा ना शेवटी
अरे बाबा काय 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 बोलून राहिले तुम्ही? गावातला आणि परगावाचा आहे. इथे हे बघ, गावातला आणि परगावाची गोष्ट नसते आबाजी. इथं विश्वास महत्वाचा. माणसावर विश्वास ठेवलेला असते. खादोडे मॅडमचा मावर 101% विश्वास आहे. म्हणूनच मला इथं पाठवलं का नाही? कोणाला पाठवलं का इथं? काशाला पाठवलं का बबनला पाठवलं? त्याला माहिती आहे ना माणूस विश्वास पात्र कोण आहे? शिवलालजी टोयगोटे. म्हणून मला इथं पाठवलं का नाही? मी त्याचा काय काय गैरफायदा घेणार आहो का म्हणलं? बापरे का लयच झालं पण आता नाही का, लयच तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकून राहिला आम्हाला. हे बा सांगू नको ना भाऊ शिवलाल, तू तू कोणत्या रंगाचा आहे, कसा आहे, तर कोणत्या विश्वासाचा पात्र आहे, काय सांगू नको ना. म्हणलं नाही का जरासा फायदा होते कर ना तेवढा. काय एवढं मोठं बिघडून राहिलं तुले? आम्ही काही म्हणून राहिलो तुले? नाही नाही बुवा, ते कसं आहे, कोणाच्या मिठाला जागलं पाहिजे माणसानं. आपण कसं आहे त्याचं मीठ खाऊन राहिलो. खरोखर आपलं जिथं खायचं तिथं छेद नाही पडा माणसानं. आपल्यावर विश्वास आहे, आपला विश्वास कायम राहायला पाहिजे. म्हणून आपण काही असं तुम्ही म्हणसान तसं बुवा चांगला चांगला कापूस न्या आणि ती सॅम्पल दाखवा असे आपल्याच्यानं कामं होतही नाही. पण आपण आयुष्यात असे केलेले नाही. नाही असं काही बसत नाही का. हो याले काहीतरी हो मला वाटतं बहुतेक 1000-2000ची अपेक्षा आहे नाही का. म्हणून जरासं करून राहिलं ते. हो बरोबर, याचे खिसे गरम करावं लागते. हो ना ती बरोबर आहे म्हणा, ती गोष्ट खरी आहे. कारण की माणसानं विश्वास कोणत्याही व्यक्तीने ठेवला तर आपण त्याचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे. पण मी काय म्हणतो शिवला, थोडंसं आपण काय करू, थोडंसं बसू म्हणलं आपण. नाही पाटील, थोडंसं म्हणलं चहाचं सांगा बरं. हो मग पाहू आपण काय करायचं तर. कारण की कसं आहे, कापूस आता तुला वाटेल तसंच भर म्हणा, त्याचं आपण काही म्हणणार नाही. फक्त 2 गोष्टी थोडंसं आपण बोलू म्हटलं, थोडंसं विषय होता महत्वाचा. जमते वाटते नाही का. हो 20,000 तर काढतो 100%. बरं बरं तसं करा ना. हो ते चहा घेऊन नाही का, म्हणजे मग फ्रेश होऊन जाते माणूस. बरं बरं ठीक आहे. या शिवलाल भाऊ, चला या म्हणलं अंदर. हो ना ते सगळं आता कसं आहे, माप होतीलच काम आले. आता खादोडे मॅडमचे सगळे कामं माझ्याकडे आहेत पूर्ण. म्हणजे सांगतो ना, जिनिंगचं बाकीचं दवाखान्यातलं इकडचं तिकडचं सगळ्या गोष्टीचं मला म्हणजे हिशोब टिशोब हे ते माझ्याकडेच आहे आता. दिवाणजी म्हटल्यावर कसं टेन्शनच असते ना. आता हे इकडे मला याचं त्यानेच पाठवलं. हो नाही तर मला तर वाटते मी आलं बा कायले, मी मला कायलेच पाठवता. पण नाही म्हणते तुमच्याशिवाय माझ्या कोणावर भरोसा नाही. अरे बाबा काय किती सांगशील रे, बस झालं ना राजा, डोक्याच्या वर चाललं ना. हो ना ते तर आहेच म्हणा, ते लय चांगलं झालं. हो तुझ्याबरोबर काशाचं बबनचंही चांगलं झालं. पण त्याच्या मागं मागं आमचंही चांगलं हो बा. म्हणून जसं कसं तो हातात आहे जराशी गोष्ट. म्हणून म्हणलं थोडंसं कसं आहे, आमची बी मदत होईल गरिबाची. म्हणून म्हणलं थोडा कापूस चांगला जर नेला हो तर तेवढाच आपला फायदा होत असता. लागलं तर कसं आहे थोडंफार काही तू बी चहा पाण्याचं हे ते आम्ही ती व्यवस्था करतो ना. तसं म्हणशील तर काही द्यायचे असेल तर ते देतो. म्हणजे काय म्हणून काय राहिले म्हणलं कंदीला बस, तुम्ही काय पैसे देऊन राहिले का मला काही या कापसाचे समजा सॅम्पलचे? अरे काय राजा, काय माणूस कोण, तुम्ही कोण राजा, बोलता कसे हो? पैसे राजा, पैसे याचे सॅम्पलचे तसं नाही. पण चला बा काहीतरी सहकार्य. आता जर आपल्याला जर 4 पैशाचा फायदा झाला तुमचा हो बा 2 पैशाचा, असे म्हणून राहिले कंदीला बाजी. हो समजा 2,000 रुपये जर समजा घेतले तर तेवढं जर असं सॅम्पल चांगलं जर नेलं तर आमचा फायदा होऊ शकते. काय राजा पाटी कसे बोलता हो? खरंच मी असे तुमच्याकडून पैसे घेईल का सांगा बरं, तुम्हीच सांगा आता. आपल्या गावातल्या माणसाकडून पैसे घेऊन खरोखर बरोबर आहे का? नीतीने तर नाही शोभत बा तुम्हाला पाहता. हो ना बे, तसं नाही म्हणणं, पण तरी बी बा असो थोडी फुल नाही फुलाची पाकडी, तसं काय आम्ही लय देऊ नाही राहिलो. 2,000 रुपये समजा. अजून तर 300 क्विंटल कापूस आणि 2,000 मला देतं का तू? थांबतो जरासा. नाही ते कसं आहे सांगू का तुम्हाला कंदीला म्हणजे खरी गोष्ट सांगू. हो मला 1 रुपया नाही पाहिजे या गोष्टीचा. हो फक्त कसं आहे, अडचण तुमची कुठे येते, आता मी नाही समजा इथं चांगला कापूस मी काढून नेला, काही अर्थ आहे का त्याचा? तिथं ते जे मॅनेजर आहे जिनिंगमधला, हो त्यानं जर चेक केला ज्यावेळेस तुमचा गाडी गेला तिथं, तर हे सॅम्पल आणि ते जर अलग दिसलं तर मग काय करसा? शेवटी मीच पडलो काही दातावर तोंडावर. म्हणून म्हणलं कसं आहे, माझ्या हातात काही नाही, ते सगळं जे काय आहे ते मॅनेजरच्या हातात आहे. त्याला जर आपण समजा फोन करून विचारपूस केली, हो थोडंसं त्याला जर आपण काही देऊ केले तर काही गोष्ट होऊ शकते. हो कारण की जरासं वाटलं मला ते, हो जरासं त्यातला दिसते ते, तर आपलं काही संबंध आहे चांगले. तर त्यांना जर मॅनेज केलं तर पहा. हो नाही तर आपल्याला ते अशा गोष्टीत म्हणजे पण आवश्यकता वाटत नाही ना, गरजही नाही आपल्याला. असं हो का, असं असं म्हणजे म्हणजे समजा मॅनेजरची अडचण येऊन राहील तुला नाही का. तेच परिस्थिती आहे ना पाटील, तुम्हाला तेच सांगतो ना. मालक राहायला जाग्यावर म्हणतात तेच कामं करून राहिले आजकाल. मालकाला माहिती नाही राहत इकडे आपलं काय चालू आहे आणि काय नाही. म्हणून म्हणलं प्रत्येकजण आपापला हात थोडा थोडा करत करत चालू आहे सगळे व्यवहार, असं आहे. म्हणून म्हणलं ती जरासा गरीबच आहे म्हणा मॅनेजर. हो त्याला काय त्याचा फायदा? हो करता का मग कसं लावू फोन दिले? पण किती मागून किती लागायचं नाही हो, समजा काही फायदा होईल ना. पण नाही तर मग निरा म्हणतो देण्या घेण्यात जा सर. ते पावा ते कसं, ते आपल्या हाती नाही ना. हो आपण भले त्यानं जर म्हटलं की बा ठीक आहे मी ॲडजस्टमेंट करतो, तर आपण चांगला चांगला कापूस घेऊन जाऊ. हो एकदम सुपरवाला. म्हणजे जेणेकरून तुमचं सॅम्पल चांगलं जाईल. मॅडमनं जर भाव सिलेक्ट केला की मग कायले मॅडम येते तिकडे काय आहे, मग झालं ना, मग जिकडे तिकडे तुमचं बी. असं माझं म्हणणं आहे. तसं हो का, म्हणजे मग समजा मॅनेजरनं जर ॲडजस्टमेंट केलं की जमलंच समजा नाही का. फरक पडणंच आहे ना. मी जर समजा इथं सगळं मिक्सिंग जर नेला तर तुम्हाला भाव जे भेटेल त्याच्यापेक्षा चांगलाच भाव भेटेल ना. म्हणून म्हणलं थोडी हिंमत लावा तुम्ही. लागन तर भलं मी फोन लावून त्याला विचारतो. पहा मग विचारून. हो जाऊ द्या, पहा विचारून काय म्हणते. तर जर आम्हाला पसलं तर पाहू, नाही तर मग पाहू काय आहे तो. बस तुम्हाला जर पसलं तर करा, नाही तर मग जे आहे ते मी घेऊन जातो. मला काही त्याचं घेऊन देणं नाही. हो ठीक आहे. म्हणजे कसं आहे, मावर काही आलं नको बा, जे आहे ते खरं आहे. हो ना चालते ना, लावा मॅनेजर फोन. हो करा ॲडजस्टमेंट पाहू काय होते तर. लावटे शिवलालचा फोन आहे का, पोचला वाटते का तिथं. हो पाहा लागणार तर बाहेरच हटेल मॅडम. हो जमलं आता जमलं. हो बरं आहे. हो कोणी तर नाही. हां हॅलो, हां बोला म्हणलं दिवाणजी, बोला.
हो हो हॅलो. तर मी काय म्हणत होतो, आपलं मॅनेजर साहेब थोडं एक महत्त्वाचं बोलायचं होतं. सध्या मॅडम वगैरे आलेलं आहे का जिनिंग फॅक्टरीमध्ये? हां, आहे का म्हणलं कोणी? नाही नाही, मॅडम कसं 12 वाजता येत असतात, पण ते कसं आज आले नाही बा अजून. काय सांगा आता, येतील येतील काही सांगता येत नाही. रोज पण चक्कर असतेच त्याची. सांगा ना काय म्हणत होते? नाही काही नाही म्हटलं, थोडंसं एक महत्त्वाचा विषय होता की बुवा हे आता कापूस पाहायसाठी पाठवलं मॅडमनं मला सॅम्पल. तर त्याचं म्हणणं आलं की बुवा कसं आहे, थोडासा कापूस डीम आहे. हो, मी म्हटलं बुवा ती म्हणते की चांगलं सॅम्पल घेऊन जा. थोडंसं ॲडजस्टमेंट होत असेल तर पहा. हो, कसं तुम्ही तुमच्याशिवाय काही अंदर तर काही जातच नाही ना जिनिंगमध्ये कापूस. नाही तर मग तुमची अडचण येईल बुवा असं तसं. म्हणून म्हटलं काही समजा इच्छा आहे द्यायची, हो द्यायची समजा. जर तुमची काही घ्यायची असेल तर पहा मग काही ॲडजस्टमेंट होत असेल तर. काय शिवलाल भाऊ, काय मजा घेता बा आमची गरीबाची. हो, कसंही कामाला काढता वाटते आम्हाला. लहान तोंडी मोठा घास कसं तुमच्या पुढे काय बोला आपण. काही नाही म्हणलं भाऊ, आपली काही अपेक्षा नाही, आपण तशी कामच नाही करत ना. तुम्हाला तर माहीतच आहे ना, तुम्हाला माहीत नाही का? हे पहा सगळं माहीत असते ना, कोण काय करून राहिलं याची पुरी कल्पना आहे मला. तुम्ही किती घेता काय घेता, पण जाऊ द्या, काय जे असेल ते तुमचं तुमच्यापर्यंतच ठेवा. मी काही अजून कुठं काही सांगितलं का? पण फक्त यायचं जरा अडचणीचं काम आहे. जास्त महागात कापूस घेतला गेला आणि आता कसा कापूस आहे जरासं म्हणजे व्यवस्थित नाही. आता तुम्ही पहा जरासं घेऊन घ्या, काय घ्यायचं ते तुमची काय अपेक्षा आहे सांगा आम्हाला. बरं बरं, तर असं करा ना मग तुम्ही. किती क्विंटल कापूस आहे समजा, किती आहे? 300 क्विंटल आहे म्हणते, 300च्या वर आहे समजा थोडाफार. बरं तर ठीक आहे, 300च पकडू ना. पण तर असं करा 50 रुपयानं, समजा 3 म्हणजे 15,000 रुपये. 15,000 रुपयाची सोय लावा म्हणा त्याला. बरोबर मी हिशोबशीर चांगल्या सॅम्पलच्या भावानुसार घेऊन घेतो मग. मी काही अडचण आणत नाही. बापरे, 15,000 रुपये काय राजा, काही न करता 15,000. हे रात दिवशी यानं मेहनत केली नसून तसं यायला काय उरलं म्हणून. असे नका काम करू. लयच लय बा 5,000 10,000पर्यंत लयच लय. नाही ना, तुम्ही जर ते सॅम्पल आणलं ना तर 73-74च्या वर मॅडम काही घेत नाही. चांगलं जर आणलं तर 76 घेईन. मग किती रुपये फरक पडला? 300 रुपयाचा 200 रुपयाचा तर कमीत कमी पकडा. 200 रुपयानं 60,000 रुपयाचा फायदा होऊन राहिला तुमचा. मग 15 दिले तर काय होऊन राहिलं, तरी 45 उरून राहिलं मला त्याला. असं म्हणतं नाही हो, 60,000चा फायदा होऊ शकते नाही का, जर समजा सॅम्पल चांगलं आणलं तर. बरोबर हे बा. मी काय म्हणतो, आपलं कंदिला 15 म्हणतात बा ते. हो मॅनेजर साहेब, पहा मग काय कसं करतं काय सांगू द्यायला. नाही ना मॅनेजर साहेब, 15,000 लय होऊन राहिले ना ते, अति होऊन राहिलं ना ते, फुटून निघाल ना भाऊ. इतकं नसते खात ना हरामाचं. एवढे गय नको का बाबा ना बाबूजी, लय रिस्क आहे ना, नोकरी जायची पाहिजे याच्यात नाही. मग काय तर हो, एक तर पगार लय कमी आहे. मोजक्या पगारावर काम चालू आहे बा कसं बी. पहा ना, असं काय प्रत्येकच जण देते असं नाही ना. आता ते कसं दिवाणजी भाऊ आहे म्हणून मी करून राहिलो, नाही तर आपण करत नाही ना असे कामं. हो ना भाऊ, पण कसं 15 लयच झाले ना हो, प्रमाणाचे पड्या झाले ना ते. अरे मॅनेजर साहेब बा, जाऊ द्या, घिसघिस करू नका. 10 मध्ये मॅनेज करून टाका. हो 10,000 बस झाले ना. मग आमच्या गावाला आहेत ते, दुसरे लोक थोडी आहे काही. 10 मध्ये ॲडजस्ट करा. हो ठीक आहे. असं म्हणता नाही का? बरं, तुमच्या पुढे थोडी जाता येते काही. बरं ठीक आहे, मग 10 घेऊन घ्या त्याच्यापेक्षा नगदीमध्ये आताच. म्हणजे कसं जास्त म्हणा त्याला मासं काही बोलू नका म्हणा माल घेऊन आल्यावर बी. मॅडम कसं CCTVवर पाहत असते. नाही बा यानं काही देऊन घेऊन केलं का बा, असे होते ते. म्हणून म्हणलं थोडंसं पैसे आधीच घेऊन घ्या आणि माझ्याशी काही जास्त संपर्क साधू नका. बरं चालते ना. हो ठीक आहे, तसं काहीच विशेष नाही. हो, हे आपले माणसं आहे. फक्त म्हणलं काही अडचण नाही ना आता. मग अडचण काहीच नाही आता. फक्त तुम्ही चांगलं सॅम्पल घेऊन जा. आता जितकं चांगलं काढता येईल तेवढं चांगलं काढा. आणि मॅडमला दाखवासाठी त्याला म्हणा तुम्हीच दाखवा, त्याने बोलावलं आहे एरवी. आणि म्हटलं फक्त एवढं काम करत जा तुम्ही. ट्रक जेव्हा आणसाल का नाही, तर बरोबर 12 ते 1च्या दरम्यान काही आणू नका म्हणा, कारण की मॅडमची व्हिजिट असते. तेवढ्यात जर कदाचित ते ट्रक जर तपासला गेला आणि हे जर असं सॅम्पल नसलं तर म्हणलं घरावर गोटी ना. म्हणून म्हणलं कसं त्याला म्हणा टाईमच्या नंतर आणायचा म्हणा, नाही तर अगोदर आणायचा म्हणा. हो सांगतो मी त्याला 12 ते 1च्या दरम्यानमध्ये काही गाडी जाऊ देऊ नका बा, नाही का. हो मॅडमची व्हिजिट होऊ शकते. बरं ठीक आहे ना. मग बाकी तर दुसरी काही अडचण नाही ना. काहीच नाही ना. हो एक खेप गाडी अंदर गेटच्या अंदर आली की सलटला समजा झाला मिक्सर सगळा. मग काय तुम्ही या ना, कसा आहे बी काया पांढरा कसा घेऊन या तिकडे. मेंगी फेंगीचा असेल तर हो करून घ्या फायदा आता. ठीक आहे, फक्त 10,000 लोक आजच्या संध्याकाळपर्यंत पोहोचले पाहिजे. नाही तर मग कसं प्रॉब्लेम येईन बा. बस आत्ताच घेतो त्याच्या बच्चे, नगदीमध्येच घेऊन घेतो. हो ठीक आहे, मग ठेवा मग. जमला आता कधीला पाहिजे. हो 10 मध्ये सलटलं जाऊ द्या, तरी तुमचा 50,000चा फायदा होऊ शकते. या 2 लक्षाचा फरक 100% पडते भावातनी. तर कसं करता मग, काढता सॅम्पल मग. पण कमाल आहे लोकांची नाही का. हो ना, पायबर विजेच लोक म्हणजे चालू झाले आजकाल नाही का. खतरनाक बिलकुल, कोणी कुकून काढायलाच करून राहिलं. तसंच आहे ना ते, प्रत्येकाची आपापली टेक्निक असते ती. आता जाऊ द्या ना, काय सगळ्या थोडं खारीचा वाटा. बरं असं करा तुम्ही, तुमच्या मनानंच काढा आता सॅम्पल. जसं असं जितकं चांगलं निघून तेवढा सुपर कापूस काढा. ज्याचा एखाद्या चांगला असला ना त्या गंजीतला काढा. बरं ठीक आहे ना. मग बस ठीक आहे, मग तर फारच चांगलं आहे नाही का. जाऊ दे 10,000 वसूलच करू. बरं तर म्हणलं 10,000 आताच द्या लागते का मग, समजा हिशोब झाल्यावर समजा चला ना नंतर. नाही ना बाबा, तुमच्या समोर बोललं ना ते. आधी 10,000 द्या तुम्ही. आधी पैसे काढा नंतर सॅम्पल काढा. असं हो का. हो पैसे तर आधीच पाहिजे लोकायला नाही. हो बरं ठीक आहे, मग फक्त काम झालं पाहिजे म्हणा, नाही तर पाहिजे बा म्हणा. नाही काम होते, फक्त तुम्हाला सांगितलेल्या टायमावर 12 ते 1 मध्ये अजिबात ट्रक न्यायचा नाही. नंतर 12-1च्या पुढे घेऊन जायचं काय. ठीक आहे ना. आता आपलं सॅम्पल काढा, मी घेऊन जाऊन मॅडमला दाखवून देतो. आणि मग तुम्ही सौदा करासाठी भाव करासाठी चालले या. हो चला पाटील, हो काढा सॅम्पल काढू आपण चांगलंवालं. हो चला मग. आज करा हे झाडं राजा मा मागा लागला वाटते. हो ना, निरा पानं पडत राहतील काची, याच्या डांगा काही छाटाच लागते काही ना काही.
हो ना रे मॅडमले आता कसं खाली पाणी पडलं तर मामीन कल्ला करते. साफसूफ ठेव, हे कर, असं कर, तसं कर, अंदरचं कर, बाहेरचं कर, खिडकी पूस, ढमकं पूस, काय करा कावला माणूस लेखाचा. लेखाचं एक काम पुरलं आपलं, कोणतं बी वावरात गेलं आपलं, काम केलं आणि घराकडे आलं. हो पण हे नाही पुरलं लेखाचं. लेखाचं बापरे, माझी बरं झालं का मामीन झाडू घेतला मी. आल्या का मॅडम? हो तेच म्हणलं, आपलं कसं पानं लेखाचे लय पडून राहिले. हो झाडून राहिलो होतो मी, साफसूफ करा म्हणलं, आणि हे पुन्हा नेऊन टाका. चालू होतं काम. आज करा, शेवटी अळानीच राहतात बा. किती का सांगा रे भाऊ, म्हणलं काशीनाथ भाऊ गैबानी, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का, डोकं आहे का म्हणलं तुम्हाला? आपण काय चुकलं म्हणा. अरे बाबा हे आलं का रे, झुमरे आलं वाटते बाबा, कंदिले आणि गिंदिले हे कसे काही आले, आत्ता झाले का? चला आता मॅडम धुते वाटते, काहीतरी चुकलं आपलं. काय झालं मॅडम? आता हे तुम्हीच तर म्हणता बाबा, पान खाली नाही पडलं पाहिजे, साफसूफ ठेवत जा. म्हणून आपण कसं आहे, हैदी नाही करत कामाची, चालू गार्डन जाऊन पहा, सगळं बिलकुल ओके. आपलं कसं घरच्यासारखं समजतो ना आपण. तुम्हाला म्हणजे आपण काही असं परक्यासारखं थोडी आहे काही. अरे बाबा ते नको सांगू मला, तुला अक्कल आहे का म्हटलं? ते डोक्यात आहे का तुझ्या वरच्या खोक्यात का पुरा रिकाम आहे का म्हटलं? हे एवढे मोठे कपडे आता तू धुतले ना, सकाळपासून याच कामी होता का तू? आणि एवढे स्वच्छ कपडे मी तुझ्याकडून धुवून घेतले आणि आता पुन्हा शेवटी तू हे इथं झाडलोट करून राहिला. सगळी धूळ त्या कपड्यावर गेली नाही का? ते बेडशीट टाकायची का मी, ते सोप्यावर टाकायचं का लोकांची जाम खाजवायला? काही अक्कल आहे का मूर्खा? ते पूर्ण कपडे बाहेर काढ, वरचे काढून घे, पूर्ण धुवून काढते पुन्हा. कधीला म्हणजे हो मजा बा, पुरे कपडे धुतले मध्ये, पुरे कपडे आता डबल घाला लागते मध्ये. आणि ते किती दाता काढून राहिले ते झुमऱ्या. हो ना मॅडम, काय मला तुम्ही कसं म्हणे साफसूफ ठेवत जा म्हणून झाडू लागलो होतो. पण काही अर्थ नाही ना, अर्थाचा बेअर्थ करणं आहे ना. काम करायचं पण त्याला काही ढंग असली पाहिजे तरी कोणत्या कामाला, कोणतं काम कधी करायचं काही तुम्हाला समजते का? एवढे मोठे कपडे चांगले धुतले होते, आता बेडशीटा वगैरे चादरा सगळ्याचा धिंगाणा वाजून दिला ना तू. सगळे धूळ त्याच्यावर गेली, काय फायदा आहे झाडून? म्हटलं तू पूर्ण कपडे खाली घे आणि पुन्हा ते धुवून काढ, नंतर वाढत टाक. झालं, समजलं ना? हो ना, पण मॅडम आता लय मोठे आहे ना कपडे, इतके मोठे डबल. आता काही नाही, झटकलं की होते ना, वाढले ना ते, आता काही विषय नाही राहिला त्याला. झटकले की काही नाही, धूळ काही विषयच नाही. बरं तू सांगितलं मी ऐकलं नाही का? म्हणजे काय तुला समजते का मला समजते? मी मला काय का तू मला काय? नोकरासारखं काम कर म्हटलं तू. पहिले कपडे का आणि पूर्ण स्वच्छ कर दे. चालला म्हटलं, मला सांगतो तो असं करायला लागते तसं. धूळ नाही, हे नाही, ते नाही. जा दे, गार्डनचं अजून पूर्ण झालेलं नाही. मोठा 3 वाजता उठून काम करणार गेला. अरे किती बोलावं, किती ऐका माणसा नाही. हो ना, लय झालं नाही बेसरमीची हद झाली बा. हो ना, तुझ्यासारखं असताना झुमऱ्या थांबला नसतं इथं. अरे बाबा गावात लय सांगितले रे, हो गाडी भरे दिली, असं आहे तसं आहे. पाहा आता पाहू ना, मजा पाहते आता. हो मॅडम, करतो. हो बरं तुम्ही मला सांगता आता मी काढून घेतो आणि पुन्हा धुवून अजून वाळत घालतो. तेच म्हटलं, आणि मला सल्ला द्यायचा नाही, काय करायचं काय नाही. मी सांगितलं ते मुकाट्यानं काम करायची. तो बबन आहे तसा, त्याचे काय चालू आहे काय माहिती. काम करत राहा तुम्ही, निरा इथं बसासाठी गिटासाठी नाही आलेले. चला येते मी. बापरे, कधी आले तुम्ही? काही सांगायचे काम मी मनोज पण आला नाही का? बरं चला. हो हे आहेत का कंदीला म्हणजे यांचं आहे का? दोघं मिळून आहे का तुमचं? नाही तसं कसं आपलं लाईन पडलंच आहे सगळं समजा. फक्त आपण काहीतरी वा त्याला सहकार्य म्हणून चला बा 4 पैसे आपल्याला उरते म्हणून होते, जराशे मेवण्याचे पैसे म्हणून गुतवले. अच्छा ठीक आहे ना, काही हरकत नाही. कोणाचं आहे आम्हाला काय करायचं आहे? ठीक आहे, चला बघून घेऊ मग काय भाव आहे काय नाही. चाय वगैरे घेऊ. चला आतमध्ये चला. हो चला. आता तुम्ही काय इकडे डोकं घालून राहिले? तुम्ही तुमची कामं करा ना. इकडे कशाला तुम्ही लक्ष देता? घ्या कपडे, घ्या ते स्वच्छ धुवा. कशा वाजला रे ताशा? आले का काशा? कठीण आहे बा तू, इतके बोलले का काय बे? मुका बसून इतका गाल लागते. ही दाता करून राहिला मग आपण पाहूनच राहिलो तो इकडे. हो रा, पण आता आलं नाही पावल्या दौराने तुमचे. काय आले का काशा? सांगता काय, करता काय? कठीण काम आलं का तुमचं? कठीण आहे रे का? असं नाही ना, काय रोजच असंच आहे का? अबे फक्त एखादी व्यक्ती काय होती, आता चुकलं आपलं, चुकलं ना. चुकलं तर बोललं तर ऐकलंही पाहिजे का नाही? मी आता झाडणं घेतलं, माझ्या का लक्षात आलं नाही कपड्याचं. मग आता काय झालं? मग बोललं म्हणून 2 शब्द बोलले तर काय झालं? म्हणजे इतकं बोलत असते का बे? हो, खायला आले का इतर, गिटाले आले का, तसं इतकं रे का? बोलतच असते. आपली आई बोलत नाही का आपल्या संग? एखादी व्यक्ती आपलं काही चुकलं तर मग आपली बुडी बोलत नाही का मले? आपण का काय काम आहे का बे? इतके मोठे कपडे का ते साफसफाई, पुरं गार्डन गिट पुरं साफ करायला लागते तुला. आता काय खोटं बोलतो संग? आमचं आम्हाला माहित काय आहे तर. आता तू आहे माझा दोस्त, तुला काय आता खोटं सांगून फायदा आहे? पुरी कंबर हे सरकी नाही होऊ दे तुला, सरकी. हे झालं की ते झालं की तेच राहिलं. बिलकुल हे बा थंडगार करून ठेवलं हप्त्याभरात. तसं म्हणते सांगतो ना, पुरं हे बा पाय मोंडून जाते आमचे. रातच्यानं असा मुटकून झोपते माणूस. पण तुला का लय सांगितलं बे, गावात गाडी घेऊन आला का काय नाही? हो, गाडी कुठे आहे मला? बाबा ते गाडीच नाव नको काढणं. हे बा गाडीचं हे बा विषय काढशील का तिथं फालतू? चहा पिता पाहिजे बा. हो, मी म्हणलं लपून घेऊन आलो होतो, मॅडम गावाला गेले ते. नाही ते सांगशील का? बाबा म्हणजे ते मी खोटंच काम होतं का? म्हणजे काहीच नाही, ते फकाड्या मारल्या का? काय करा त्या दिवशी? हो, ते गेले नव्हते का नागपूरले, म्हणून मी इकडे आलो. तुम्ही गाडी घेऊन बाया शिव माराले बबने म्हणे जाय म्हणे, म्हणून गेलतो मी. आपण का तुला 50,000 रुपये बक्षीस दिले ते पत्रा? सांगितलं तू 50,000 रुपये दिले म्हणे. 5,000 रुपये आम्हाला तुरीची बाचा दिला काढायच तो.
नाही ना 50 नाही ना रे बा, 5,000 होते 5,000. हो परीक्षा पाहिली होती बाईन त्या. परीक्षा पाहासाठी ठेवले होते 5,000 रुपये. बा चोरते का हे. पण शिवलन लेखानं मला सांगितलं होतं पायजामनी सतर्क करा. तर मी आधी नेऊन दिले. म्हणलं मॅडम पैसे सापडले 5,000. 50 नव्हते ते 5च होती. मी गावात फकाड्या मारल्या जराशा. तर मग मॅडम म्हणे बा ते डॉक्टर साहेब म्हणे जाऊ द्या म्हणे तुम्हीच घ्या म्हणे. तर तेच होते मापाशी 5,000. मला याले पैसे नव्हते मग. हो तुम्हाला दिल्यावर. बरं आपण इतकं काही मोठेपणा करायला गरजच नाही ना. चष्मे घालून हिंडायला का गावात गाडी घेते. इकडे पालो पुशे होले का फरशा पुसता हे करता. कर कामं करते. हो जा आता अगोपण करू तू. पालो जा इकडे. हो पण म्हणलं हे बा सांगू नको म्हणलं बा ते गाडी गिडीचा विषय काढशी ना. हो तेवढं ध्यानात ठेवले का दोस्त आहे तू माया. हो चला हो गावातही नको सांगू म्हणलं हे. तुम्ही काय सांगतो मी मला काय करायला लागतं. जाऊ दे हो कर आता जे आहे त्या. हो पाय आता पुढे काय होते चल येतो मग मी. हो जाय ते चहा घे म्हणलं. हो मला आता कपडे काढा लागणे डबल धुवा लागते. हो काहीच नाही झालं ना जरासा धुळला उडला. हो घ्या आता डबल. हो चल ये बा जाय. केला बबने आता नाही का तब घोटायला गेला सर.